नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आवडत्या चॅनल GR महाराष्ट्र यावर। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महाराष्ट्र अप्रेंटिसशिप प्रमोशन स्कीम MAPS मॅप्स अंतर्गत तुम्ही जर रजिस्ट्रेशन केले असेल तर तुम्हाला अप्रेंटिसशिप झालेले असेल तुमची तर तुम्हाला 42,000 ते 83,000 पर्यंत रक्कम मिळते। हे तुम्हाला माहित आहे का? आणि त्याचे क्लेम कसे करायचे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। आणि आपल्याकडे एक PDF आहे, त्यामध्ये तुमचे नाव असेल तर त्याच विद्यार्थ्यांना ते क्लेम करता येईल। तर ती डिस्क्रिप्शन लिंक मी माझ्या व्हिडिओच्या खाली लिंक टाकत आहे। तर चला तर मग आपण याविषयी सविस्तर माहिती घेतो। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब नक्की करा। चला तर मग सुरू करूया। पण आज आपण फक्त चेक करणार आहोत की कोणाचे नाव आहेत कोणाचे नाही आहेत। तर आपल्याकडे एक PDF आहे, त्यामध्ये पूर्ण माहिती दिलेली आहे। तर चला तर मग आपण चेक करूया। महाराष्ट्र शिकाऊ उमेदवारी प्रोत्साहन योजनेअंतर्गत शिकाऊ उमेदवारांना विहित केलेले विद्यावेतन राज्य शासनाकडून थेट लाभ हस्तांतरण DBT मार्फत डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर पद्धतीने अदा करण्यासाठी प्रमाणित कार्यपद्धती स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर हे सुरू केलेले आहे मित्रांनो। त्यामध्ये महाराष्ट्र शिकाऊ उमेदवारी प्रोत्साहन योजनेची सुलभ, प्रभावी, जलद अंमलबजावणी व संनियंत्रण कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागामार्फत तयार करण्यात येणार आहे। नवीन स्वतंत्र संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने करण्यात येईल। सदरील संकेतस्थळ केंद्र सरकार शासनाच्या apprenticeshipindia.org ऑर्गनायझेशन या संकेतस्थळासमवेत संलग्न करण्यात येईल। तर मित्रांनो, या पद्धतीने पूर्ण माहिती या ठिकाणी दिलेली आहे। महाराष्ट्र शिकाऊ उमेदवारांना करावयाची कारवाई। महाराष्ट्र शिकाऊ उमेदवारांनी प्रोत्साहित योजनेअंतर्गत अतिरिक्त विद्यावेतनाचा लाभ प्राप्त करून घेऊ इच्छिणाऱ्या शिकाऊ उमेदवारांना राज्य शासनाच्या या मॅप्स DBT गव्हर्नमेंट इन संकेतस्थळावर नोंदणी करणे आवश्यक आहे। तर मित्रांनो, जर तुमचा ITI कंप्लीट झालेले असेल आणि तुम्ही अप्रेंटिसशिप 1 वर्ष, 1.5 वर्ष किंवा 2 वर्षाचं केलेलं असेल तर तुम्ही मॅप्स अंतर्गत मॅप्स DBT गव्हर्नमेंट इन या संकेतस्थळावर जायचं आहे। त्या ठिकाणी तुम्हाला कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन या बटनावर क्लिक करायचं आहे, जे तुम्हाला मी आत्ता दाखवलं आहे। या ठिकाणी तुम्ही आल्याच्या नंतर स्क्रोल करा। स्क्रोल केल्याच्या नंतर तुम्ही कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन बटनाला क्लिक करा। या ठिकाणी तुम्हाला गो टू वेबसाईटला येईल, गो टू वेबसाईट करू शकता। त्यानंतर तुम्ही असं पेज ओपन होईल। यामध्ये काय दाखवलेलं आहे, अप्रेंटिसशिप रजिस्ट्रेशन फॉर्म। तर अप्रेंटिसशिप रजिस्ट्रेशन फॉर्म तुम्हाला भरायचा आहे। तर त्यासाठी तुम्ही पुढे दिलेलं आहे की राज्य शासनाच्या संकेतस्थळावर यशस्वीपणे नोंदणी केल्यावर केंद्र शासनाच्या apprenticeship.india गव्हर्नमेंट इंडिया या संकेतस्थळावरील शिकाऊ उमेदवारी नोंदणी क्रमांक, रजिस्ट्रेशन नंबर, उदाहरणार्थ असा एक नंबर दिलेला असतो, द्वारे संकेतस्थळावर लॉग इन करणे आवश्यक आहे। तुमची नोंदणी झाल्याच्या नंतर तुम्ही तिथे लॉग इन करू शकता। त्यानंतर तुम्ही संपूर्ण नाव, वडिलांचे नाव, पतीचे नाव, आईचे नाव, आडनाव, मोबाईल नंबर, ईमेल, बँक खाते क्रमांक याची माहिती तुम्ही तेथे टाकून पूर्ण फॉर्म फिल करा। व्यवसायाचे नाव, व्यवसायाचे प्रकार, तुमचं डेस्टिनेशन काय होतं, शिकाऊ उमेदवारांचा कालावधी कधीपासून कधीपर्यंत, किती महिने, प्रशिक्षित, अप्रशिक्षित, शिकाऊ उमेदवारी, करार, नोंदणी, कॉन्ट्रॅक्ट नंबर, हे तुम्हाला तिथे सर्व माहिती फिल करावं लागेल। त्यानंतर तुमचं येते की मूलभूत प्रशिक्षण अनुषंगिक सूचना केंद्र, बेसिक ट्रेनिंग, त्याची माहिती। त्याच्यानंतर येईल की पुढे बँक खाते पुस्तकात जर PDF स्वरूपात असेल तर ती एक अपलोड करायची आहे। त्यासाठी बँक पासबुक आवश्यक लागेल, स्टेटमेंट लागेल, स्टेटमेंट। तसेच स्त्री उमेदवार विवाहित असल्यास, तसेच तिचे आधार कार्ड व बँकेचे नाव बदललेले असल्यास त्यांनी अधिवास प्रमाणपत्रासोबतच विवाहित असल्याचा पुरावे, विवाह प्रमाणपत्र देखील अपलोड करावे लागेल। उमेदवाराचा मोबाईल नंबर, ईमेल ID वन टाईम पासवर्डद्वारे करण्यात येईल, व्हेरीफाय करण्यात येईल। नोंदणी यशस्वी झालेले शिकाऊ उमेदवारास युनिक नोंदणी क्रमांक देण्यात येईल, जो यापुढे शिकाऊ उमेदवारांचा युजर ID असेल। ही नोंदणी पूर्ण झाली तुम्हाला एक ID देईल,
ती युजर आय डी तुमची असेल, उमेदवारांनी स्वतः नवीन पासवर्ड बनवून त्याला स्थित करणे ते आवश्यक आहे। तुम्ही तुमचा एक लॉग इन आय डीचा पासवर्ड वेगळ्या पद्धतीने टाकू शकता। त्यामध्ये सदरील दाव्याचा क्लेम एक ठराविक नोंदणी क्रमांक युनिक आय डी तयार होईल। शिकाऊ उमेदवारांनी दाव्याच्या नोंदणी क्रमांकावर क्लिक करून सदर माहिती पडताळावी। भरलेली माहिती खरी असल्यास सबमिट बटनावर क्लिक करावे आणि तुमची माहिती सबमिट होईल। तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही मॅप्स DVETवर तुमचा रजिस्ट्रेशन नोंदणी करू शकता। त्यानंतर आपण चेक करणार आहोत की आपल्याला आपले यामध्ये नाव आहे का नाही। तर चला आपण ती PDF ओपन करू। PDF मध्ये आपण माहिती घेऊ की आज कोणाकोणाचे नाव आहेत, कोणाचे नाही। त्यामध्ये आपण एक नाव सर्च करू। मित्रांनो, हे आहे 1430 PDF पेजची PDF। यामध्ये तुम्ही तुमचं नाव सर्च करू शकता आणि इथं कंट्रोल F दाबले तर फाइंड केले तर आपण या ठिकाणी आपलं नाव सर्च करतोय। तर मित्रांनो, या ठिकाणी आपण नाव सर्च केले। तर मित्रांनो, या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट नंबर, अप्रेंटिसशिप झालेला नंबर याची जर आपल्याला नोंदणी असेल तर आपण हा नंबर आपल्याकडे सेव्ह करून घ्या आणि याची माहिती मॅप्स पोर्टलवर जाऊन येथे पूर्ण फॉर्म फिलअप करून घ्या, जेणेकरून तुम्हाला 42,000, 63,000 आणि 83,000 अशा रकमेतून स्टायफंड तुमच्या खात्यात DBT मार्फत जमा होईल। तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन नक्की दाबा। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये।